सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी माझं लग्न झालंय. काय? प्लीज तू रागावू नकोस. अगं पण हे सगळं नाही, घरी कुणालाच माहित नाहीये. भिंतीवरची पाईप आहे, ही झाड आहे, हे आपलं मेन टार्गेट आहे, हे लक्ष ठेवू. अरे अरे आबा आलेत का बघ ना जरा. अरे आले आहेत, कधी आले आहेत? अरे दूध नेऊन द्यायचंय मला त्यांना. अरे पुन्हा काय करतोयस? आत्ता चालेत. आले आहेत? कुठे आहेत पण? त्यांच्या रूम मध्ये. हो काय बरे आहेत का? बरे आहेत. कुछ नाही लगा हात में. का रे? कोण सापडणार आहे का चोर? असा कसा सापडेल? तो काय वेड आहे का? तो रात्रभर वाट बघणार का यांची? तुम्ही या पकडून घ्या. उगाच आपलं काहीतरी. उगाच काहीतरी काय? या वयात सुद्धा त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे, हेच खूप आहे. कळलं? आई आई काय आई? बरं दिसतं का? सोसायटीतली सगळी म्हातारी माणसं सोसायटीमध्ये रात्रभर जागता पहारा देत आहेत आणि तुमच्यासारखी तरुण मुलं रात्रभर झोपा काढतायत आणि वर टिंगल करतोस त्यांची. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. नाही करत आहे. अजिबात आवडलेलं नाहीये. सगळ्यांसमोर शोभा नको म्हणून मी काहीच बोलले नाही. मी गप्प बसलेली आहे. बरं का, तुला जायचं नसेल ना तर जाऊ नकोस त्यांच्या बरोबर, पण त्यांची थट्टा करायची नाही, समजला? जरा पोळीकडे लक्ष दे. अगं बाई, आबा अहो आबा काय झालं? आज दाराला पेपर तसाच होता. तुम्ही मागितलं नाहीत. मी झाडांना पाणी घालायला गेले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं, नाहीतर यांनी शोधलाच असता तो. काय झालं? झोपला नाही तुम्ही? काल रात्रभर पहारा देत होतात ना. झोपणार कसा? पहाऱ्याचा अर्थ काय आम्हाला? झोपणार कसा मी, मला सांग. म्हणजे बाकीचे सगळे मधनं झोपले होते सोडा. अहो वॉचमन सुद्धा 2-3 तास झोपतो. तुम्ही छोटीशी डुलकी काढायचीत ना. अशाने चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे वॉचमन झोपलाच नाही रात्रभर. म्हणजे आपण जर जागता पहारा ठेवला तर चोराची हिंमतच होणार नाही चोऱ्या करायची. अगं बाई, पण म्हणजे मग आबा तुम्ही रात्रभर जो जागता पहारा दिला त्याचा काही उपयोग झालेला नाही. म्हणजे काय झालं की आमच्या गनिमी काव्याची त्याला माहिती आधीच मिळालेली असणार. म्हणजे आम्ही बरं का नेम धरून डोळ्यात तेल घालून पहारा केला, चोर काही आलाच नाही. अगो बाई, बरं मग तुम्ही हे जरा पडता का थोडस? हा दगदग झाली ना फार, दूध घेऊन जरा पडा, मग तुम्ही झोप काढा. चांगला त्याचा उपयोग नाही होणार. मी मगाशी प्रयत्न केला, मी पाठ टेकली आणि डोळे मिटले, पण माझ्या डोळ्यासमोर मला सोसायटीचं आवार दिसायला लागलं. सारखं मला दिसायला लागलं की मी आपलं बोलतो काहीतरी, जागते रहो असं बोलायला लागलं डोळ्यासमोर. बसपून जागा व्हायचं. नाही, मला काय वाटतं थोडस दूध घ्या आणि थोडीशी डुलकी काढा, मग मी गरम गरम उपीट करते तुमच्यासाठी, जरा बरं वाटेल नाही का? जोपर्यंत चोर सापडत नाही तोपर्यंत शांतता नाही. बरं का श्यामला, शिर्या आणि त्याच्या मित्रपरिवाराला हा टिंगलीचा विषय मिळालेला आहे माझ्याबद्दल. नाही हो बाबा, असं काय? पहिल्यांदाच असं होतंय. म्हणजे मी एक मिशन ठरवलंय आणि ते असफल होत. काय ग, तुला काही बोलायचं का? तसं काही नाही. आपली स्मिता आली आहे ना. हा काय सोसायटीच्या चोराच्या गडबडीमध्ये, पहाऱ्याच्या गडबडीमध्ये पमाच्या मुलीकडे लक्ष द्यायला जरा वेळ मिळाला नाही मला. पमाने तिचं लग्न ठरवलंय ना. हो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे बरं का, योग्य वयामध्ये लग्न ठरवलं ना की एक जबाबदारीतून मुक्तता मिळते. हो पण आबा काय झालंय माहितीये का,
पमाने लग्न ठरवलंय हिचं, पण या मुलीने बरं का दुसऱ्याच एका मुलाशी परस्पर लग्न केलंय. म्हणजे कोर्टात जाऊन 1 महिना झालाय. नाही, मुलगा तसा चांगला आहे, तिने सांगितलंय मला मुलगा चांगला आहे, पण पमाला आणि भाऊजींना काहीच माहिती नाही. ते तिकडे लग्नाची बोलणी करतायत. सगळा गोंधळ झालाय. हिने बघा ना असं करून ठेवलंय. हे पण तू काही काळजी करू नको. काय जरा प्रकरण गुंतागुंतीचं दिसतंय. हो ना. पण मार्ग निघेल काहीतरी. हा काय आहे, ती तशी ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते बरं का स्मिता. हो. हा, आता प्रश्न आहे तो पमाचा आणि पमाच्या नवऱ्याचा, बरोबर. पण तू बरं का शेखरवर ही कामगिरी सोप. बरं, पमाची समजूत तू घालू शकतेस, पण ह्याचा जरा स्वभाव वेगळा आहे कोणाच्या, पमाच्या नवऱ्याचा. तर शेखर ते काम करेल. हे म्हणालेत भाऊजींशी बोलतो म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं. काय हल्ली काही सुचेनाचंच झालंय मला. आणि फार काळजी वाटते हो पमाची. सारखं तिच्या डोक्याला ताप असा. बरं, मग तुम्ही झोपा थोडं. हां, मी उठवते. काही लागलं तर सांगा. नाही, आता झोप नाही. मोहीम असफल का झाली याचा मी विचार करणार. बरं, तसं विचार करा. पेपर ठेवू का इथे? हां, काही लागलं तर सांगा मला. मी आहे स्वयंपाकघरात, बरं का. हा आमचा प्लॅन चोराला कोणी कळवलाच नसेल. पण समाज विघातक कारवाया करणाऱ्यांची पेन्शनर कपच्या कुणाचं होऊ शकतं. हातमिळवणी कोणी केली असेल? खारकर नाही, खारकर नाही. हे दुर्वे, फडणीस, आचरेकर नाही. नेण्याचा भरोसा नाही. तिरपागड लोक आहे, कधी मोहात पडेल सांगता येत नाही. चोरांनी ज्या सगळ्या चोऱ्या केलेल्या आहेत त्यातून ह्यांना काय मिळू शकेल? आंबे, लहान मुलांच्या सायकल, केरसुड्या. ते म्हणतात ना 3 मॅन आर्मी. निगाह रखो, होशियार. अरे बाबा ते जाऊन दे. तुला ना माहितीये नेने काका काय दिसत होते ते? अरे एकदम डेंजर डॉन सारखे दिसत होते. अरे त्याने एक छोटा टॉर्च घेऊन आले होते. ते डॉक्टर जीभ दाखवला तोंडात मारतात ना, तसला टॉर्च आणला होता. आणि बाजूला आपला कुत्रा रे. ते ना ते हिटच आहे ना खरं. आणि खारकर काय झालं? कट्ट्यावर बसून पेंगत होते. आबा यायचे, सारखं उठवायचे. आणि आबाने उठवलं ना की एकदम ताटात. आबा गेल्यानंतर परत टॉय. हिट रे एक ना. असा लाज वाटायला पाहिजे ना तुम्हाला. टिंगल करता त्यांची. नाही रे, तुम्ही नाही सुधारणार. अरे शिर्या, तुला काय झालंय? नाही, कालपर्यंत तू पण मूर्ख होतो, मान्य आहे. अरे कालपर्यंत मला देखील वाटलं होतं की मंडळी नुसतीच चर्चा करतील, पण त्यांनी जे काम केलं ना ते बघून खात्री पटली माझी. काय? आपण सगळे नालायक आहोत. एक मिनिट शिर्या, मी काय म्हणतो, काय? अरे सगळी ते 75 ते 80च्या घरातली मंडळी आहेत. रात्रभर जागत होती. तुम्ही सगळे घरी आरामात झोपला होतात. झोपलात ते झोपलात, वर त्यांची टिंगल करता. शी, काय करणार तुम्ही? गेले मास्तर शिकवून गेले. आबा, आबा येते ना जेवायला? ए स्मिता, ये ग. आले. गोळी घेतली का आबा तुम्ही? हो, घेतली. झाली का झोप? हो झाली. आता फ्रेश वाटते, फ्रेश. हो ना, बरं झालं. गरम गरम जरा घेतलं म्हणजे. अगं ही निकिता कुठे आहे? हा, निकिता युनिव्हर्सिटीत गेली आहे. कुठला तरी फॉर्म आणायचा आहे म्हणाली. हो, ती जेवून गेली आहे ना? हो, म्हणजे घाई घाई तर जेवून गेली. हा, तिची नेहमीची गाई असते. हो, आणि डबा न्यायचा नसतो कधीच. हो, ये ग, ये बस. बस. स्मिता, काय बरी आहेस ना? सगळं होईल हा व्यवस्थित. म्हणजे तू काळजी काही करू नको. अगं
मी सांगितलंय आबांना सगळं. ते काय बरं का सीता, म्हणजे प्रेमविवाह करणं हा काही गुन्हा नाहीये. ते तुला वाटेल की मी जुन्या पिढीतला, तुझ्यावर डाफरेन, तसं नाहीये. म्हणजे जुन्या पिढीतला मी जरी असलो तरी जुनाट विचारांचं मात्र नाही. हा काय आहे, हा निर्णय सर्वस्वी तू घ्यायचा आहेस, कारण तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण तू जो माणूस निवडलेला आहेस तो योग्य आहे असं तुझी खात्री आहे ना? हो आबा. काय आहे, या निर्णयाची जबाबदारी सर्वस्वी तुझीच आहे याची जाणीव तुला आहे ना? हो, मग तर झालं ना. हा, आता राहिला प्रश्न घरच्यांना समजावण्याचा तुझ्या. ते आम्ही करू. हो, करू ना. म्हणजे काय स्मिता, आम्ही पुढाकार घेऊन काहीतरी करायचं आणि मग त्याचं विपरीत व्हायचं असं व्हायला नको. हो हो, तेच तेच. म्हणजे मी काय म्हणतो स्मिता, मुलाबद्दल पूर्ण खात्री आहे ना तुला? हो आहे. आज संध्याकाळी त्याला बोलावलं तर चालेल? हो, हरकत नाही. मग त्याच्याशी बोलून घेऊ. हा, झालं का टेन्शन कमी तुझं? आता जीव नीट. हा, आबा मी जेवून घ्या, तुम्ही जागरण झालंय आबांना. अहो काय झालं माहितीये का, आमचा मॅनेजर आला नवीन, त्यामुळे सगळा गोंधळ चाललेला आहे सध्या. सगळीकडे हेच चाललेलं आहे. अहो चाललंय ते बरं म्हणायचं. ए 2 चहा दे रे. हो, बाकी स्मिताच्या लग्नाचं कळलं असेलच तुम्हाला. हो कल्पनाच नव्हती हो इतक्या लवकर जमेल म्हणून. हो, म्हणजे काय योग असतात एकेकाचे. नाही? अगदी खरं बोललात. हो, लग्नाच्या गाठी तिथे मारले जातात हे म्हणतात ते काही खोटं नाही. म्हणजे तुम्ही हे ठरवलं नाहीत का? मी काहीच केलं नाही. विवाह मंडळात पत्रिका द्यायची म्हणून दिली, योग जमून आला. दुसरं काय, आता मुलगा एकुलता एक, शिवाय येणार आहे देखणा, म्हटलं करून टाकूया. स्मिताला विचारलं की नाही? काय ते? हेच ते, म्हणजे मुलगा तिला पसंत आहे नाही? तिला काय विचारायचं, तिला मुलगा पसंत असणारच. नाही, असा तुमचा अंदाज आहे. हो, अंदाज कशाला, मला खात्री आहे. तशी ती माझ्या शब्दाबाहेर नाही, अगदी लहानपणापासून. नाही नाही, ते झालंच हो. पण काय भाऊजी, मुलं मोठी झाली आता, शिवाय काळही बदललाय, त्यामुळे त्या मुलांच्या आवडी निवडी, त्यांचे विचार हे सगळं आता स्वतंत्र असू शकतं नाही? अच्छा, आय मीन तसं काय असतं तर स्मिता बोलली असती ना. कुणाशी? माझ्याशी. तुम्ही तर तिला विचारलंच नाही म्हणता. विचारलं होतं? नाही, पण नाही म्हणून सांगतो, एकदा तिच्याशी बोलून घेतलं असतं ना तर. काय आबा? अहो मी आहे मनोज. मी असताना कोण येणार आपल्या सोसायटीत? काय जेवण झालं का? झालं. तू जेवलास? हो, कधीच. बाकी कसं काय चाललंय? चाललंय. कसलं काय चाललंय? हो, पेट्रोलिंगचं कसं काय चाललंय? हा, नाही म्हणजे रात्री पहारा देऊन काय फायदा होतो का आपलं? फायदा तसा नाही होत, पण काय आहे, होणारा तोटा टळला हे सुद्धा काही कमी नाही. फायदा नाही झाला तरी. म्हणजे आमच्या भीतीनं चोर फिरकलाच नाही काल. असेल. मग आज पण देणार पहारा? हो, म्हणजे देणार म्हणजे काय, रोज हर दिन हर रोज नियमितपणे सतत. बापरे. काय झालं? नाही, वेळ होतोय ना निघायला म्हणून म्हटलं. बापरे. ठीक आहे. येऊ? हो. ओके. हा रोज एवढी चौकशी का करतो पहाड्याबद्दल? स्वतःला पहाड्याला यायचंय का आपल्या कोरड्या गप्पा? शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार आहेच, नाही का? हो, ते झालंच. त्यामुळे तुम्ही तिला जरा समजून घेतलं ना तर. छे, इतक्या संकुचित मनोवृत्तीचा मी नाही हो. खरं तर
मला वाईट वाटतंय ते स्मिताने तुम्हाला सांगितलं नाही. अहो पण कुठची मुलगी स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या बापाला हे सगळं सांगेल? हो ते बरोबरच आहे म्हणा. कदाचित हे सगळं सांगण्यासाठी ती योग्य संधी शोधत असेल, पण अचानक तुम्ही हे असं प्रपोजल आणल्यामुळे मग हो हे सगळं अचानकच झालं म्हणा. नाही ते आता सगळं जाऊ दे. काय आहे झालं ते झालं, पण आता हे जे सगळं झालंय ना ते निस्तरणं सगळ्यात महत्वाचं आहे. काय आता विस्तारायचं म्हणजे त्या मंडळींना समजावणं आलंच नाही. ते समजतील तसे ते सुधारित आहेत. पण काय पण तुम्हाला हे सारं समजवायचं म्हणजे हो त्याची काळजी करू नका तुम्ही. एव्हाना ते सगळं झालंही असेल. अहो ती जबाबदारी श्यामलाने घेतली होती आणि ती तिने व्यवस्थित पार पाडली असणार याची खात्री आहे मला. मलाही शिर्या काय चॅनल बदलतोस तू? शी मला आवडत नाही ती. प्लीज प्लीज रे शी रे. हे बघ हे बघ हे बघ एक छान शी ती अजिबात छान नाहीये. हे जरा बरं आहे. थांब जरा. ते काही नाही. थांब रे. अरे देते अरे शिर्या प्लीज अरे प्लीज काय चाललंय तुमचं? ए आबा सांगा. पोलीस पोलीस पोलीस. आबा सारखं चॅनल बदलतो. अगं बदलणार नाही तर काय निकिता, त्याचं मस्तक स्थिर नाहीये. तो चॅनल कसं स्थिर काय? घाणेरडं बाबा ती बदलते तेव्हा राहू दे, तो विषय जाऊ दे. तो विषय जाऊ दे. जाऊ दे. काय नाही 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 मिलॉर्ड, मला न्याय मिळायलाच हवा. अरे मिलॉर्ड काय न्याय काय ते कोर्ट म्हणते काढवा. हे जाऊ द्या, ते मस्करी करू नका, पोरकटपणा नको. मी काय म्हणतो ऐक जरा. हे बघ एका महत्वाच्या आणि कॉन्फिडेन्शियल विषयावर मला तुझ्याशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. तर जरा असा फॉरवर्ड शॉर्ट लेगला ये. आलास? हो. मला एक सांग, तुला मित्र आहे ना रे, जीवसचे कंठस्थ मित्र मनोज, खूप जवळचा आहे माझा. तू काय करतो? काय करतो म्हणजे नोकरी तो नाहीच करत, पण धंदा व्यवसाय काय करतो? काय करतो माहितीये, बैलासारखा चढतो आणि लोळत पडतो. ते झालं, पण अर्थार्जनासाठी काय करतो? माहित नाही, देव जाणे काय करतो ते. पैशाला तोटा नाही, मस्त माणूस आहे. तर तो मस्त माणूस असणार आहे तुमच्यामध्ये, पण तो म्हणजे त्याला झेपतो कसं सगळं हे? म्हणजे खर्च वगैरे झेपतो कसा? अरे कधी बघावं तेव्हा आपले इम्पोर्टेड परफ्यूम असा गेला जवळून तर घमघमाट येतो. गॉगल्स वगैरे असतात, चांगले छाकाछाक कपडे असतात आणि मोबाईल वगैरे. कसं काय त्याला जमतं मग हे? माहित नाही. तरीच काय नाही काही नाही. हे आबा चोर सापडला. सापडला कधी? सापडला म्हणजे सापडेल. गाढवा अक्कल कुठे गेली होती तुझी? शेण खायला? अहो दुर्वे जाऊ दे, त्यांनी गुन्हा कबूल केले ना आता. अहो आबा गुन्हा कबूल केला म्हणून काय झालं? आपल्याला किती मनस्ताप दिला त्यांनी. काय सांगायचं, आपले जात आणि आपलेच वोट. हो काय, आणि तुमच्या खुर्च्या परत देतो म्हणाला. आता जाऊ दे, आता आणखी काय? हे काय चाललंय? सोसायटीतला चोर मनोज. मनोज माझा ऐक जरा. हे बघ त्याने गुन्हा कबूल केले, हे गुन्हा कबूल केलेला आहे. हे बघ जो चुकतो तो माणूस, तो अर्थ इज ह्युमन बट टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. हा तू मोठ्या मनाने त्याला क्षमा कर, फॉरगिव्ह. हे मनोज आता एक बरं आहे ना. आता हे बघ, आता एक काम कर, तू जे ज्याचं चोरलं होतं ते त्याला परत करून द्या. हा ओके ओके. तुम्हाला याचा संशय कसा आला? अरे ती तुला जुनी म्हण माहिती आहेत ना, चोराच्या मनात चांदण. त्या म्हणीचा मला उपयोग झाला. सारखा विचारायचा चोर सापडला का, चोर सापडला का. म्हणजे हा काय विचारतो, पण मी अंधारात बाण मारला तो अचूक लागला याला. आबा तुमची कमाल झाली. इस बात पर जोरदार तालिया. बोलो टीचर्स फॉर आबा टिपरे. हिप 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 हिप. आबा यू आर जस्ट ग्रेट. आबा पण पटकन म्हणजे इतक्या लवकर कसं काय पकडला त्याला? का त्याला काय झालं? म्हणजे मला वाटलंय की चोर एखादा म्हणजे असं धिप्पाड दणकट असेल तर मग काय. हे चुकतं तुमच्या तरुण पिढीचं. एकदम तुम्ही टोकाची भूमिका घेता. म्हणजे तो धिप्पाड असेल, तगडा असेल, आपली म्हातारी त्याच्या पुढे काय करणार.
काय आहे तुमचं हे आदर्श हे पक्के नाहीये. तुमचं कळलं का तुम्हाला? करेक्ट आबा, बरोबर आहे. आदर्श चुकतात त्यांचे. आमच्या वेळेला फक्त शर्लॉक होम्स होता. हो. युक्ती डोकं म्हणून आम्ही डोक्याने विचार करतो. हे विचार करून करतो. यांच्या काळी म्हणजे काय, ही मॅन सुपरमॅन कल्पनेचं सगळं मी आणि वास्तवात जगणं सोडून दिलेलं आहे. एकदम टोकाची भूमिका. काय स्मिता, बरोबर की नाही? खरं की नाही सांग? नाही, तुला पण लागू आहे बरं का आबा जे काही सांगतात ते. कळलं ना? तिने तर एकदम टोकाची भूमिका घेतली. योग्य निर्णय तो टोकाचा, पण त्यावर ते टिकून राहा म्हणजे नाही पण तेच जमत नाही ना आबा, तिथेच सगळा घोळ आहे. काय बरं का मला सगळं इन्स्टंट हवं त्यांना. म्हणजे थांबायची विचार करायची तयारी नाही. आबा लाईफ फास्ट आहे, निर्णय फास्ट घ्यावे लागतील. असं म्हणजे वेळ घेतला ना तर पाट म्हणजे विचार करत बसलो की वेळ निघून जाते. ते तुम्हाला सांगू नको. हे तू म्हणतोस ना ते सगळं आयुष्यातल्या किरकोळ निर्णयाबद्दल झालं, पण ज्या निर्णयावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे तो निर्णय घ्यायला विचारच करायला पाहिजे. हा कारण काय सांग, हे काय आहे मी सांगतो शेखर, हे आधी केले मग सांगितले थॉट उत्तम आहे, पण हे काय हे अर्धच ते अंमलात आणतात. म्हणजे आधी करताय तुम्ही, पण ते विचार न करता केल्यामुळे मग सांगितलं ही स्टेज मग जड जाते. कारण काय सांग, कारण सांगता येत नाही. सांगायचा हा प्रश्न नाही का पडत. म्हणून तुम्ही जे कराल ना ते विचार करून करा, म्हणजे तुम्हाला अभिमानानं सांगता येईल काय केले. येस सर. लक्षात आलं का? हो, तुम्ही पुढच्या वेळी लक्षात ठेव. हो नक्की. म्हणजे परत लग्न करणार आहेस? लग्न कशाला करायला पाहिजे, आयुष्यात बरेच निर्णय घ्यायचे असतात. आबा मी नक्की लक्षात ठेवेन. आणि बघ पुढच्या वेळेला येशील तेव्हा जोडीने यायचं बरं का? चालेल. मावशी थँक्स, तुम्ही सगळे आहात म्हणून. घ्या, हे आता आभाराचं भाषण करणार. करू देत ना. मैं आभारी हूँ शिव गंगाधरजी टिपरे जी की. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.